तुम्हाला पण कन्फ्युजन होतं का अबाउट द स्ट्रेचिंग, ब्लेंडिंग, सिझरिंग, रॉकिंग, व्हॅगिंग, ट्विस्टिंग म्हणजे आयआर स्पेक्ट्रोस्कोपी मधल्या पॉलिओटॉमिक मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशन बद्दल तुमचं हे कन्फ्युजन मी क्लिअर करते। आयआर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये बेसिकली 2 टाइपचे व्हायब्रेशन हे डिटेक्ट केले जातात। फर्स्ट वन आहे स्ट्रेचिंग अँड सेकंड वन आहे ब्लेंडिंग। स्ट्रेचिंग म्हणजेच काय तर 2 ॲटम्स आहे आणि 2 ॲटम्सचे जर बॉन्ड लेंथ मध्ये फक्त चेंजेस होत असणार, लाईक बॉन्ड लेंथ इन्क्रीज होत आहे किंवा डिक्रीज होत आहे, हे जर चेंजेस होत असणार तर त्याला आपण स्ट्रेचिंग म्हणतो। आणि जर एखादा व्हायब्रेशन हे बॉन्डच्या अँगल मध्ये होत असणार, एक्झाम्पल लाईक दिस, एखादा सेंटर मॉलिक्यूल आहे आणि त्याला 2 मॉलिक्यूल अटॅच्ड आहे आणि यांच्या अँगलमध्ये जर एखादा चेंजेस होत असणार, व्हायब्रेशन होत असणार तर त्याला ब्लेंडिंग म्हणतात। स्ट्रेचिंग मध्ये 2 टाइप्स आहे, एक आहे सिमेट्रिक आणि एक आहे असिमेट्रिक स्ट्रेचिंग। 2 बॉन्ड एकाच टायमिंगला एकाच डायरेक्शननी जर मूव्ह होत असणार तर त्याला आपण सिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणतो। असिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणजेच काय तर 2 बॉन्ड अपोजिट डायरेक्शननी व्हायब्रेट होत असणार तर त्याला असिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणतो। ब्लेंडिंग म्हणजेच काय तर बॉन्ड अँगल मध्ये जर व्हायब्रेशन होत असणार त्याला ब्लेंडिंग म्हणतो। ब्लेंडिंग मध्ये 4 टाइप्स आहे। फर्स्ट वन आहे सिझरिंग। सिझरिंग म्हणजे जर 2 मॉलिक्यूल्सच्या अँगल मध्ये सिझर लाईक मुवमेंट होत असणार, लाईक कात्रीसारखी जर मुवमेंट होत असणार तर त्याला आपण सिझरिंग म्हणतो। आफ्टर दॅट रॉकिंग, जर 2 मॉलिक्यूल हे सेम डायरेक्शननी मूव्ह होत असणार तर त्याला आपण रॉकिंग म्हणतो। आफ्टर दॅट वॅगिंग व्हायब्रेशन। वॅगिंग व्हायब्रेशन म्हणजेच काय तर ॲटम हे प्लेन्सच्या अबाव किंवा बिलो मूव्ह होत असणार आणि अँगल चेंज करत असणार तर त्याला आपण वॅगिंग व्हायब्रेशन म्हणतो। अँड आफ्टर दॅट ट्विस्टिंग मीन्स ॲटम हे एकाच वेळीच अपोजिट डायरेक्शननी ट्विस्ट होत असणार तर त्याला आपण ट्विस्टिंग व्हायब्रेशन म्हणतो। सो व्हायब्रेशन क्लिअर झाले ना?